नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे आमिर चिंचगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करूया मस्त असा मुगाचा डोसा। तर त्यासाठी मूग डाळ छान अशी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्या भिजण्यापुरतं पाणी घालून चांगलं 20 मिनिटं तरी आपण ती डाळ भिजवायची आहे। तर 20 मिनिटांनंतर डाळ बघू शकता छान भिजलेली आहे। तर आपण ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर वाटण्याआधी त्यामध्ये एक आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, एक सुकी लाल मिरची आणि एक चमचा जिरं घालून छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड करताना अगदी आवश्यक असेल तरच पाणी घाला, नाहीतर बॅटर खूप पातळ होईल आणि डोसे बनणार नाहीत। तर छान असं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि बॅटर हलवून घ्यायचं आहे। जसं आपण डोस्यासाठी बनवतो बॅटर त्याप्रमाणेच आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तवा मीडियम आचेवरच तापवायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती हे आपलं बॅटर पसरवून घ्यायचं आहे। अगदी स्मूथ बॅटर होतं आणि पसरवायला देखील एवढं अवघड जात नाही। बघू शकता छान असा आपला डोसा बनतोय। तर त्यावरती तुम्ही हवं तर भाज्या देखील घालू शकता किंवा कांदा टोमॅटो देखील घालू शकता किंवा पनीर देखील घालू शकता आणि अगदी कमी तेलात होतो, जास्त काही ऑइली आणि चिपचिपी असा होत नाही। छान असा खरपूस एका बाजूने भाजला की दुसऱ्या बाजूने देखील आपण छान असा भाजून घ्यायचा आहे। तर छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो हा डोसा। तर आपला हा डोसा बनवून झालेला आहे। तर हे तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता, अगदी खोबऱ्याची चटणी असो किंवा सॉस सोबत असो, छानच लागतो आणि अगदी 15-20 मिनिटातच हा डोसा बनवून रेडी होतो। तर खूप छान लागतो देखील, लहान मुलं तर अगदीच मस्त करतील। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।